तर मध्ये आप्पा इथं कोट घालायलेत आप्पा. इकडे या रॉकस्टार. जी हाँ, मैं हूँ खलनायक. पडचाल बघा, पळू नका. तेव्हा तो आहे मंडप. You what? तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या सकाळची सुरुवात झाली मामाच्या इकडून आणि सकाळी सकाळी आमच्या इथं नवीन पोचावाला लावलाय म्हणजे लादी पुसणारा. माऊली विश्वजित ना, हा विश्वजित संजय माने. पहिल्यांदा बघत असा कोण चड्डीवर बनेल लादी पुसायले. थोड्या वेळ अगोदर इथं गाडी होती, परत इथं 2-3 होत्या, सगळ्या बाहेर लावल्यात आम्ही. मगर क्यों? कारण की ते जरा मोकळं स्पेस पाहिजे होतं. हे पण काढतील आता मामा उठल्यावर. आणि बघा पहिले इथं दगड ते माती सगळी होती, नंतर लादी टाकून घेतले लग्नाच्या मुळं. छान दिसायले पण पलीकडे दिसाय का तसं होतं पहिलं आणि आता बघा. आणि गेल्या वेळेस म्हैस होती, यावेळेस गाय आहे. तर पांढरे बघा झाडाला सीताफळ लागले तर कच्च्याच इथं. तर आमच्या घरी एक नवीन पाहुणे आले तर हे राहतं. हे स्टँड घेऊन आले कारण की मी आता करणार आहे इथं टाइम लॅप्स शूट. ते पाहुणे आहेत. कोण आहे ते पाहुणे? शंभू म्हणजे न्यू डॉग. वॉटर स्टंट. मामाकडे जाते. परवा दिवशी आणलाय. राहू द्या, नंतर त्याला बोलू कारण की चांगला मुवमेंट जाईल. मग इथं स्टँड लावून ठेवणार आहे. तर चला मग टाइमलेस झालेला आहे. जेवढा मोबाईलला सपोर्ट करते तेवढाच काढलाय. नॉर्मल मोबाईल असल्यामुळे जरा कमीच पॉवर देते. बरं झालं ट्रिपॉड आणलेला. कमेंटमध्ये सांगा कसं झालं. टाइमलॅपचा फर्स्ट टाइम केला मी. होप सो चांगला झाला असं. आता त्या एडिटिंगच्या वेळेस कळलं. तर यानं चांगला व्हिडिओ दिलाय. तर रानू माऊली श्रुतीनं कुत्र्यासाठी घर बांधलंय. सागर दादा मेन माऊली जा मध्ये जात नाही ते मध्ये. ऐसे है क्या? केवढूच नाही शांत बनवले. पुढून जरा मोठी तर बनवायची की दरवाजा. सागर दादाला सांगितलं सागर दादा ए जा मध्ये, सोडा त्याला मध्ये. ते एका साईडला बरं पडतं कारण की इथं शिदोरी काहीतरी करायचं इथं काम असल्यामुळं इकडे येऊ दे नाही त्या घरात. नवर देऊन बनेल वर. आता मी खालती बसलेलो आणि मला सागर शोधाल तुम्ही. सागरला मला कळलं की सागर वरती आहे. काय करायला वरती? वरी मेहंदी काढायला. सागर मेहंदी काढायला आहे. चला बघू आपण कसली मेहंदी काढायला आहे. ह्याचं लग्न नाही तर मेहंदी काढायला चालू आहे. नाही आमच्या बाबा, मामाचं लग्न नाही, तुम्ही चुकीचं समजलंय. ह्याचं लग्न आहे. नाही मी कलर आहे. कलर नाही, नवरदेव. सगळ्यात मोठा कलर आम्ही. सगळ्यात मोठी कलवरी. सगळ्यात मोठी कलवरी मी आहे. नाव कोणाचं लिहायचं त्याच्यात? काय तर नाव असेल की एखादं. आम्ही जागा सोडायची. लग्नाचं सेट होतं की नाही दुसरं काय ते घालणार आहे. ऐक की, ह्याची एक्सपेक्टेशन काय होती सांग का तुला? कोणाचे? कसला घ्यायचंय? त्याला माहिती आहे की त्याला. माहिती आहे की मला पण. मी पण असलाच घेणार होतो दाखव. पण मी वाईट घेणार होतो. ह्याची एक्सपेक्टेशन होती पण घेतला कस ना. शर्ट घेतला साधा. लय बोर करायलेत करा तुम्ही. चला आपल्याकडून खालती शिदोरी झाले. मग एक टेस्ट करून बघू आपण. मी मगाशी एक व्हिडिओ शूट करत होतो रील साठी. सगळ्या बॉय रेडी लगेच आम्हाला पण घे, आम्हाला पण घे. मला वाटलं लाचतेल बिस्तेल काहीच नाही तसं. आम्हाला पण घे. माऊच्या पण हाताला मेहंदी काढले. दाखव बरं. माऊच्या हाताला मगाशी काढले. आम्हाला देखील कांदे खायला. गरम आहे. बोटसप जास्त वाटायले. पानावर कबा टाकायला. गंगे अय गंगी इकडे रानू इकडे. तर बघा रानूची मेहंदी. गंगे तुझे दाखव. गंगेचे सुकले जराशी थोडीशी बाकी. माझी पण दाखव. जराशी पकड. हो का राधा कृष्ण पहिले इथं काढलेले ती सगळी मोडली. इथं छापलीच नाही त्यामुळे मग इथं काढली. आणि वर मोर पंखा इथं कॅमेऱ्यामध्ये दिसायला का माहित नाही हातावर. इथंच केली ती समोर. तर शेजारी झाल्या आता बाया बसल्या आता खालती.
बांगड्या भरायला तर बांगड्या नात करते का गाव आहे पिल्लू सकाळपासून बायांचा राडा आहे घरात. आता बघा काय तर सामान आलंय तरी अजून येईल तिथं आहे. आणि तो टेम्पो सगळं लग्नाचं सामान आहे. एवढं मोठं सामान आहे सगळं उतरवायचं. तर बघा अर्ध सामान इथं आणलंय आणि अर्ध सामान तेव्हाच्या दरवाजापाशी ठेवलंय कारण की इथं पण यायला जायला वाट पाहिजे त्यामुळं. 2 तास झाले यांचा अजून बांगड्या चालूच आहे पत नाही आज. ये काय वरती काय आज दिवसभर आम्ही वरती होता तर वरचे घराची हालत बघा. इथं मामा झोपते. सगळ्या घराची हालत खराब केली. जर आणून असंच ठेवलं ना राऊंडला वडा पडते किंवा श्रुतीला आम्हाला इथं काहीच नाही. आणि जर आवडलं तर चांगलं आहे. त्यांनी जेव्हापासून आपाचा मोबाईल आला मोबाईल सोडा नाही तर दिवसभर घरात असते. तर आता पहिले घरात नव्हते. बाथरूमला बसायची जागा आहे का तर आम्ही तोंड धुवून मंडपाकडे जायचंय मग तिकडे जाणार. कुठं चालला का बर काय काय जोरात बोल ऐकू ना. फोडतोस का घरी फोडतोस का घरी फोडतो का घरी म्हण फोडतो का घरी म्हणजे आम्हाला फोड घडी फोड घरी आम्हाला घडी फोड घर फोडू तुमचं नाही मग आम्हाला घरी फोड घरी फोडू म्हणजे घरी फोड बोलले घरी सोड. हा आज सोड म्हण की फोड काय आहे नाही तू फोड म्हणायलाच हो घर फोड ते फोडच म्हणलास परत. अरे म्हणतो घर फोड तू असं म्हणायलाच. नाही आणि बोलायचं असतं कसं घरी सोड घरी फोड सोड फोड सोड. घरी फोड अरे मला माहित नाही की घर सगळी पत्रे जायचं की होय असं आहे का. तो आहे मंडप तिथं मंदिर इथं मंडप वॉटरप्रूफ आहे सगळं मंडप. वरतून प्लॅस्टिकचं ते येणार. त्या कोपऱ्यात तिथं एक स्टेज इकडं सगळं मंडळी आणि ज्यांना इथं जागा पुरत नाही जेवायला ते मंदिरात जाते. वरती दावतीत लावले आज हेच बघायला आलतो आम्ही. आणि हे चौक आणि त्या टाकीच्या पुढं आपलं घर आहे. तरी अजून झालं नाही बायांचं 7 वाजायलेली. आणि वासुराला मध्ये बांधले त्या गायला मध्ये इथं कुत्र्याला वरती नेले त्या बारक्यांनी सगळं खेळायला त्याला. तर मध्ये आप्पा इथं कोट घालायले आप्पा. आपण बघू कसं दिसतं तर नवरदेव कुठल्याही जगात आहे की तर आले बाहेर. इकडे या 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 रॉकस्टार. जी हाँ, मैं हूँ खलनायक. आई 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 तर एकदम एक नंबर दिसायला आहे. गमत्या नसतं या 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 बा तसं चांगलं आहे. या या तसं चांगलं आहे. हे रॉकस्टार ऑसम. आपल्याला सूट झालाय. तर आता मेहंदी काढायला चालू आहे बाहेर. तर माझ्यासाठी एवढी व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नाही करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.